नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपले स्वागत आहे मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवर। तर सर्व शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। जर तुम्ही सोयाबीन किंवा कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्हाला 10,000 रुपये अनुदान मिळणार आहे आणि याबद्दलचा GR देखील राज्य शासनाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच GR पाहणार आहोत व कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे व कोण यासाठी अपात्र ठरणार आहे हे देखील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण माहिती आपल्या कामाची आहे। तर आता आपण पाहूयात महाराष्ट्र शासनाचा GR। तर मित्रांनो, शासन निर्णय 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट रुपये 1,000 मिळणार आहेत। आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुमचे क्षेत्र जर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला प्रति हेक्टर 5,000 रुपये अनुदान मिळणार आहे या ठिकाणी। आणि हे अनुदान तुम्हाला 2 हेक्टरच्या मर्यादेत असणार आहे। वरील प्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548 कोटी रुपये एवढ्या रकमेची तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी अशा प्रकारे एकूण रक्कम मित्रांनो 4,194.68 कोटी एवढ्या रकमेस मान्यता देण्यात आलेली आहे। सदरचा खर्च कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळीसाठी करण्यात येणार आहे। मित्रांनो, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी यांचे पात्रता निकष पुढील प्रमाणे आपण पाहणार आहोत की कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत व कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत। तर तुम्हाला पात्र होण्यासाठी राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023च्या खरीप हंगामामध्ये, होय मित्रांनो, खरीप हंगामामध्ये तुम्ही जर तुमची ई-पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे केलेली असेल कापूस किंवा सोयाबीन लागवडीची, तरच तुम्हाला हे अर्थसहाय्य मिळणार आहे। अन्यथा तुम्ही यासाठी पूर्णपणे अपात्र ठरणार आहात। ई-पीक पाहणी ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य दिले जाणार आहे। सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ही रक्कम थेट DBTच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। सदर योजना फक्त सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांसाठीच असणार आहे। मित्रांनो, सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून। आणि हा शासन निर्णय 29 जुलै 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।